माझ्या पिढीत बऱ्याच जणांकडे लहानपणी टी व्ही नव्हते. म्हणजे आमचं लहानपण टी व्ही शिवाय आणि तरुणपण इंटरनेट शिवाय गेलं. आणि काही काही वेळेला पालक कसं म्हणतात, आम्हाला जे मिळालं नाही ना. अहो काय झालं त्याला, आम्हाला नाही मिळालं, आमचं काही वाईट झालं नाही. आम्हाला मिळालं नाही म्हणून आमचं काहीही वाईट झालं नाही. टी व्ही बघायला मी तुम्हाला सांगू, रविवारी आम्हाला हिंदी चित्रपट टी व्हीवर लागायचे, शनिवारी मराठी, गुरुवारी छायागीत, शुक्रवारी ते फूल खिले गुलशन हो ती तबस्सुम झिरझिरीत साडी आणि मोठा फुलाचा तिचा तो झुपका बघायला आम्हाला भारी आवडायचं. कारण आम्ही ज्या संस्कृतीत किंवा वातावरणात वाढलो तिथे अशी झिरझिरीत साडी, झुपका, फुलाबिलाचा लांबच हो, काही चान्सच नाही. म्हणजे त्यामुळे ते टी व्हीत बघणं आणि ते लोकांकडे जाऊन बघणं किती अहो नॅक. म्हणजे त्यावेळेला मला असं वाटतं यांच्याकडे बघून की आम्ही खूप बावळट होतो का, पण नाही. त्या पुणतांबेकरांच्या वाड्यात त्या भटांकडे टी व्ही होता, त्यांच्याकडे बरोबर रविवारच्या चित्रपटाला बरं लोकांकडे 3 तास बसायचं म्हणजे अहो काय नॅक लागत असेल सांगा तुम्ही मला, की त्यांना हे डिस्टर्ब होईल असं वाटणार नाही. खरं तर कुणालाही होतच डिस्टर्ब, पण आपण असं भासून द्यायचं नाही. आणि जितकी कमीत कमी जागा आपण व्यापू तितकी व्यापायची, म्हणजे त्यांना त्रास नको. कायमच रविवार आणि शनिवार चित्रपटाच्या वेळेला लोकांकडे गेलं की मला कधीही भूक नसायची. म्हणजे त्यांनी ऑफर केलं आणि आपण चुकून खाल्लं तर पुढच्या वेळेला ते आपल्याला येऊ देणार नाहीत, म्हणून मला कधीच भूक नसायची. पण आमचे एक आप्पा होते, तेव्हाचे तुळशीबागेतला एरिया कुणाला माहीत असेल तर महाराष्ट्र एजन्सी, गजानन ओजेरीला आम्ही धप्पा मारून सर्व वाड्यांमध्ये लपंडाव खेळायचो. आता तिथे डबडं ठेवायला जागा नाही हो, डबडा पैस कुठनं खेळणार. ते आम्हाला 15 मिनटं आधी माझ्या आईला सांगायचे, आज मुलांना टी व्ही बघायला नेणार आहे. अहो काय आनंद टी व्ही बघायचा. आणि अगदी चुपचाप, कारण जॉईंट फॅमिली होती, ही 8-10 मुलं आम्ही असायचो, त्यातली ती आप्पा इतके हुशार की त्यातली बरी मुलं निवडायचे हो. म्हणजे आम्हाला वाटायचं आज आपला नंबर लागतोय की नाही, म्हणजे दिवसभराचं आपलं वर्तन कसं आहे. मग त्यांच्या मागे ह्या वाड्यातून त्या वाड्यात, महाराष्ट्र एजन्सी काही फार दूर नव्हतं, पण तिथे ना असे ते आवाज करायचे सोफे असायचे, असे रेक्झिनचे हो. त्यामुळे आमचा एखादा व्रात्य भाऊ त्याला असा आवाज करून बघायचा की आम्हाला भीती वाटायची की आता हा आवाज आला, आता आप्पा चिडणार, म्हणणार जा घरी आपल्या म्हणून. इतकी शांतता पाळून आम्ही तो टी व्ही बघायला जायचो रात्री 10 वाजता. मग आमची सगळी स्थानापन्नतेची सोय त्यांनी त्यांच्या मनाने केली की मग ते त्या VCR मध्ये एक कॅसेट टाकायचे. आणि अनेक मुंग्या यायच्या, पण त्याही आम्हाला बघायला आवडायच्या, कारण त्यानंतर काहीतरी सुरू होणार असायचं. त्यामुळे मुंग्यांबद्दल आम्हाला कधीच असं, आणि नंतर आम्हाला ते व्यत्यय वगैरे हळूहळू त्या पाट्यांची सवय झाली होती, त्यामुळे त्याही आधी बघायच्या. आणि तुम्हाला सांगू, निळशार पाणी, 2 गोरे लोक, आणि त्यांनी त्या माशांना काहीतरी खायला दिलं, आणि ते डॉल्फिनचे मासे 2 असे काही उंच त्यांनी उडी मारली त्या पाण्यातून की आम्ही सोफ्यावरही असे मागे झालो. काय ते अप्रूप. 2-3 करामती त्यांनी केल्या. त्याने अशी ती वरच्यावर गिरकी घेतली आणि आता तो खाली येणार, टी व्ही बंद. आम्ही एकदम आप्पांकडे बघितलं. 10:30 वाजले, घरी जा. इतकं वाईट वाटलं, इतकं अप्रूप त्या गोष्टींचं. ट्रिपला जायचं, एक वेफर्सचं पाकिट आणि एक 5 स्टार. जे माझ्या पिढीतले आहेत त्यांना हे नीट आठवेल. ड्रेस जरी युनिफॉर्म 2-3 वर्षांनी, कारण तो मोठाच घ्यायचा म्हणजे 2-3 वर्ष बघायला नको, पण तरी तो नवीन असा बावळटासारखा कुठल्या कुठे असायचा तो, पण तरी ते भारी वाटायचं. ते आपण शूजला पॉलिश करून असा तो भिंतीला नाही का कडेला टेकवून ठेवणार, काय मजा होती ती. दुसऱ्या दिवशी दे माय पाऊस पडायचा, अजिबात ते कॅनव्हासचे शूज घालता यायचे नाही, पण त्याचं अप्रूप असायचं. जेव्हा कुठल्या तरी गोष्टीचं अप्रूप असतं आणि कुठल्या तरी गोष्टीचं अप्रूप नसतं, तेव्हा आत्मिक आनंद होत नाही. आत्मिक आनंद झाला नाही ना तर स्मरणात काही राहत नाही. आणि स्मरणात काही राहिलं नाही तर स्मृतीपटलावर काहीच उमटत नाही. हे जेव्हा माझ्या वयाचे होतील तेव्हा मी नक्की नसेन, देवकृपेने नसावीच, पण मला असं असेल तर वाटेल विचारायला की तुम्ही तुमचं लहानपण कशात बघणार.
आता विकिपीडिया, फेसबुक आणि काय काय स्मरणात ठेवण्याची गरज नाही अशा गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे अप्रूप नाही. कुतूहल आठवा बरं, विमान प्रवासाचा अप्रूप आहे तुमच्या मुलांना, हॉटेलिंगचा अप्रूप आहे, वर्षातनं एक वाढदिवसाला ना एक दिवाळीला 2च ड्रेस, तेही परत 2 वर्ष बघायचं नाहीत असा अप्रूप आहे. कॅडबरी 5 स्टार असा अप्रूप आहे. नवीन काहीतरी आलं, टी व्ही फ्रीज नवीन आला, अप्रूप आहे. अप्रूप पाहिजे आयुष्यात. तुम्ही सगळं देऊ शकता पण कुतूहल देऊ शकत नाही. मुलांना कलाक्षेत्रात म्हणून घाला. सारेगमपधनिसा एवढंच आहे, पण अहो प्रत्येक राग वेगळा. कुतूहल असेल तर शिक्षण होतं. तिहाया वेगळ्या, ताल वेगळे. एक आलं पुढचा वाटतो अरे हा नवीनच आहे काहीतरी. कुतूहल पाहिजे हो आयुष्यात.